नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी BAMS च्या विद्यार्थिनीने विष प्राशन केले होते। तिला गंभीर स्वरूपात उपचारार्थ जिल्हा चिकित्सा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, परंतु तिची प्रकृती जास्त खालावल्यामुळे नागपूरला हलविण्यात आले। खासगी रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिचा करुण अंत झाला। गुरुवारी मोझरी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील BAMSच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने 8 तारखेला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। उपचारासाठी तिला इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, पण डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिची तब्येत जास्त असल्यामुळे तिला नागपूरला रेफर करण्यात आले। मात्र नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी उपचारादरम्यान तिने प्राण सोडले। फेजरपुरा पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना अटक केली। प्राप्त माहितीनुसार ते नागपूर येथील रहिवासी असल्याचे कळले। पुढील तपास फेजरपुरा पोलीस करीत आहेत। फेजरपुरा पोलिसांनी पेट्रोलिंग करताना 2 अल्पवयीन मुलांना शुक्रवारी बाजारातून संशयित म्हणून अटक केली। पोलिसांनी चौकशी केली असताना यांना एका इस्मानी अमरावतीत आणले। या अल्पवयीन 7 ते 8 मुलांची एक टोळीच असल्याची माहिती मिळाली। त्यातील 2 मुलांना पकडण्यात पोलिसांना यश आले। मोबाईल चोरीमध्ये या मुलांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे। राजापेठ वाहतूक सिग्नल जवळ उडान पुलाचे काम सुरू आहे। या ठिकाणी कार व ट्रकचा अपघात झाला। पोलिसांच्या उपस्थितीत अपघात होऊनही ठाण्यात गुन्हा का नोंद झाला नाही यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। राजापेठ चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे। वाहतूक सिग्नल जवळ दिनांक 12 फेब्रुवारीच्या सकाळी एका भरधाव ट्रकने कारला धडक दिली। यामध्ये कारचे नुकसान झाले। वाहतूक पोलीस तैनात असताना त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। हाकेच्या अंतरावर राजापेठ पोलीस स्टेशन आहे, मात्र पोलिसांनी या अपघातात आपसी झाल्याचे सांगितले। यामध्ये पोलिसांनी सुद्धा हात ओले केले की काय असा प्रश्न निर्माण होतो। सिटी न्यूजने राजदूत डेअरीच्या CCTV कॅमेरामधून या अपघाताचे चित्रीकरण प्राप्त केले आहे। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 1 महिन्यात 22 जण हरवल्याची नोंद होती। त्यापैकी 17 जण आले असून 5 व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका महिन्यात 22 व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद झाली होती। याबाबतची माहिती पोलीस उपायुक्तांना मिळताच त्यांनी राजापेठ ठाणेदारांकडून या संदर्भात सविस्तर माहिती मागितली। तर बेपत्ता व्यक्तींपैकी 17 जण परत आले, मात्र 5 जण अजूनही बेपत्ता आहेत। त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती ठाणेदार भगत यांनी उपायुक्त पवार यांना दिली। अमरावती येथील कौटुंबिक न्यायालयासमोर 2 महिलांमध्ये चांगलीच फ्रीस्टाईल झाली। 2 महिलांसोबत काही पुरुष सुद्धा होते। या फ्रीस्टाईलचे कारण अनैतिक संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होते। कौटुंबिक न्यायालय परिसरात 2 महिलांमध्ये चांगली फ्रीस्टाईल झाली। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेचे खावटी प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे। अनैतिक संबंधावरून ही हाणामारी झाली असावी अशी चर्चा सुरू होती। 2 महिलांना आवरण्याकरिता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघीही महिलांनी उग्र रूप धारण केले होते।
न्यायालय परिसरात हा प्रकार सुरू असताना नागरिकांची व बघ्यांची गर्दी जमली होती. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. पूर्वी अमरावती लगत वडाडी नावाचे एक छोटे खेडे होते. अमरावती महानगरपालिका झाल्यावर वडाडी हे गाव अमरावती शहरात आले. या परिसरात इंद्रशेष बाबांची समाधी आहे. गेल्या 37 वर्षापासून येथे रथसप्तमी पावन पर्व व नागपंचमीला खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. एकंदरीत या परिसरातील नागरिक इंद्रशेष बाबांना आपले दैवतच मानतात. त्यामुळे येथील नागरिकांची इच्छा होती की वडाडी या गावाचे संत श्री इंद्रशेष नगरी वडाडी असे नाव विस्तारीकरण व्हावे. त्या अनुषंगाने वडाडी या गावाचे संत श्री इंद्रशेष नगरी वडाडी असे नामकरण मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार व मान्यवरांच्या हस्ते नामकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी महापौर रीना नंदा, मनपा उपायुक्त चंदन पाटील, नगरसेवक विजय बाबुळकर, नगरसेविका सपना ठाकूर, माजी नगरसेविका विजया बांबल सह परिसरातील अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर मान्यवरांनी इंद्रशेष बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले व भागवत सुरू असलेल्या सभा मंडपात मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पहिल्यांदा ओपनिंग बॅटिंग करायला सांगितलं. म्हणजे त्यांचं काही कॉपी करून सांगता येतं तर तेही सांगता येत नाही. असं मला ऍक्च्युली इंद्रशेष महाराजांविषयी मला काही फारसं माहित नव्हतं. मी 10 वर्षापूर्वी जेव्हा होतो तेव्हा इथे एक यात्रा भरते एवढंच मला माहित होतं. बाकी कामाविषयी आताच मला कळालं सगळं. मध्ये एकदा मी ते या इथून सगळं फिरून गेलो होतो मी खरं म्हणजे. आणि इकडे येण्याचा योग आला नाही. मी ठाकूर मॅडमला सांगायचं त्यांचं ब्रिज झाल्याशिवाय मी येत नाही मला इकडे. त्यांचं एकच म्हणणं होतं की माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ते ब्रिज झाला पाहिजे म्हणून. आणि बाकी या भागात मला जास्त काही कल्पना नाही. फक्त मला वाटतं 2दा मी जेवण गेले. मॉर्निंग वॉकला आलो तेव्हा ठाकूर मॅडम मध्ये या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की परत मला महापालिकेविषयी सांगावं लागतं. मला आपली महापालिका स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. आणि या मे अखेरपर्यंत आपल्या शहरामध्ये सगळं स्वच्छता राहिली पाहिजे. यासाठी एक नाही प्रत्येक कुटुंबामध्ये शौचालय असलं पाहिजे. हे माझं ध्येय आहे. शासनाचं सुद्धा असं उद्दिष्ट आहे. आणि आपल्या परिसरामध्ये ज्या कुटुंबाकडे शौचालय नसेल त्यांना आम्ही महापालिकेमार्फत 17,000 रुपये देतोय. पहिला हप्ता 8,500चा, दुसरा हप्ता 6,500चा आणि शौचालय पूर्ण केल्यानंतर 2,000. त्याला कुठलीही जातीची अट नाही, उत्पन्नाची अट नाही. फक्त एकच अट आहे, त्या कुटुंबाकडे शौचालय बांधकाम करायला जागा असली पाहिजे एवढीच अट आहे. आणि त्यांनी स्वतः ते बांधकाम केलं पाहिजे. स्वतः म्हणजे गवंडी लावून म्हणजे पैसे तिथे खात्यामध्ये जमा होतील. आणि आपल्या परिसरामध्ये मला वाटतं भरपूर अजून लोकांकडे शौचालय अजून बांधकाम नाही. पुढे अर्ज कमी आलेले आहेत या परिसरातून. तर जर आपण सगळे शौचालय बांधकाम करून टाकलं तर मला वाटतं की माझ्या ते 31 मे पर्यंत आपल्याला संपूर्ण शहर संपूर्ण हागणदारी मुक्त करायचे. म्हणजे सगळ्याच्या घरी शौचालय असले पाहिजे. हा इथं आता विषय महत्वाचा नाहीये.
मला मुद्दा म्हणावं लागतं, कारण या परिसरामध्ये ते काम थोडं कमी संत गतीने चालू आहे आणि पुढे आपल्या शहरासाठी जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पैसे देणार आहे त्या शहरामध्ये असलेले स्वच्छतेवर राहणारे पैसे म्हणजे ग्रँट, तुम्ही शहरामध्ये किती चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवता, नागरिक किती सहकार्य करतात, यावर सगळं पैसे आपल्याला मिळणार. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तैनात असलेल्या भारताच्या सीमेवरील जवान हे नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता भारताच्या रक्षणासाठी सज्ज असतात. नुकत्याच सियाचीन येथे 5 दिवस बर्फाखाली 10 जवान गाडले गेले होते. त्यातील हनुमंतप्पा हा जवान आश्चर्यकारकरित्या बचावला. पथकाला जिवंत आढळला, मात्र उपचारादरम्यान या जवानाला चिरमरण प्राप्त झाले व पूर्ण देश या घटनेने सुन्न झाला. व अशातच सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या संघटनांतर्फे या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता युवा माडी महासंघाच्या वतीने गडगडेश्वर मंदिर परिसरात एक कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज आपल्या इथे सर्वांच्या उपस्थितीने फुलमाडी समाज बौद्धिक विकास संस्था तसेच युवा माडी महासंघ अमरावती यांच्यातर्फे ग्लेशियर सियाचीन येथे सतत 5 दिवस बर्फामध्ये राहिल्यानंतर जिवंत असून सुद्धा त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण 4 ते 5 दिवस जिवंत राहून त्यांनी आपला श्वास सोडला, म्हणजे वीर मरण प्राप्त केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे. तरी सर्वांच्या उपस्थितीमुळे मी त्यांना त्यांचे आभार मानतो व हनुमंतप्पा यांना श्रद्धांजली प्रदान करतो. पोलीस उपायुक्त पवार यांनी लवकरच नवीन कोल्हापुरी पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे पोलीस स्टेशन कार्यान्वित झालेले नाही. नवीन कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त पवार यांनी दिले होते. याकरिता खुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे हे सुद्धा मोर्चात सहभागी होऊन त्यांनी ही मागणी रेटून धरली होती. हा परिसर संवेदनशील असल्यामुळे इथे पोलीस ठाण्याची गरज आहे. पोलीस उपायुक्त आपल्या आश्वासनांवर खरे उतरणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशनच्या सूचनेवरून जिल्हा परिषद अमरावतीला शौचालय बांधण्याकरिता 2015 ते 2016 या कालखंडात 19,837 शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 14,174 चे उद्दिष्ट पूर्ण झालेले असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लोटा जप्ती अभियान सुरू आहे. या संदर्भात समाजशास्त्रज्ञ निलेश नागपूरकर यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतीची निवड केलेली आहे. त्यामध्ये 14 पंचायत समितीमधले ते गाव आहेत. त्यानुसार 2015-16 मध्ये आम्ही जे वार्षिक उद्दिष्ट घेतलेलं आहे ते 19,837 आहे. त्यापैकी आमचे आतापर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत आमची उद्दिष्ट प्राप्ती 14,974 एवढे वैयक्तिक शौचालय पूर्ण झालेले आहेत आणि शिल्लक उद्दिष्ट 4,863 इतकं शिल्लक उद्दिष्ट आहे आणि हे शिल्लक उद्दिष्ट आम्हाला मार्च अखेरपर्यंत पूर्ण करायचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण पंचायत समितीनिहाय लोटा जप्ती अभियान म्हणजे गुड मॉर्निंग पथकं राबवलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आमची टीम सकाळी 4:15 वाजता जाऊन गावामध्ये झाड टाकतात आणि तिथं महिला पुरुष गावातले जे काही उघड्यावर जातात त्यांना आम्ही चौकामध्ये गुलाबाची फुलं देऊन त्यांचं त्या जी विकृती आहे त्या विकृतीचा आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊन शौचालय बांधण्याकरता त्यांना सांगतो. त्यानंतर आम्ही गावामध्ये शाळेतले विद्यार्थी घेऊन पूर्णतः रॅली काढतो आणि त्यामध्ये स्वच्छतेचे संदेश वगैरे देऊन सर्व माहिती गावापर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर आम्ही गृहभेटी करतो
त्या गृहभेटीमध्ये ऑनलाईननुसार ज्या लोकांकडे शौचालय नाही आहे त्या लोकांचे आम्ही पत्र पण तयार केलेले आहे आणि त्या नोटीस प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना गृहभेटी करून त्यांना वैयक्तिक माहिती देऊन की तुम्ही मार्चपर्यंत शौचालय बांधा आणि तुमचं बक्षीसपात्र अनुदान जे आहे 12,000 रुपये ते त्वरित घ्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शौचालयाचे सांडपाणी तेथील परिसरात ख्रिस्ती कॉलनी व शाळेच्या आवारात शिरते, त्यामुळे नागरिकांचे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील इमारतीच्या शौचालयाचे पाणी ख्रिस्त कॉलनीतील नागरिकांच्या अंगणात व शाळेच्या आवारात शिरत आहे. या घाण पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. इथलं कलेक्टर ऑफिसचं जे पाणी आहे संडास बाथरूमचं सर्व पाणी त्यांनी अंदरून ते नाली काढायला पाहिजे होती, परंतु तसं न होता हे बाहेर काढलेलं सर्व नागरिकांना त्रास होऊन राहिला आणि टोटल जे पाणी आहे ते ख्रिस्त कॉलनीमध्ये चाललं. आशादीप आश्रममध्ये जे व्यंग मुलं आहेत त्यांच्या त्या आश्रमामध्ये चाललं. त्याच्यानंतर आमच्या घरात येऊन राहिलं पाणी. हे बघा पाणी चारी इकडे कसं चाललंय आणि गव्हर्नमेंटचं काम आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांनी आमच्या ड्रेनेज लाईनला जोडून द्यायचं असते आणि पीडब्ल्यूने काम केलेलं दिसत नाही. पीडब्ल्यूला सांगून देऊ आम्ही. सर, या गटर मधनं संपूर्ण घाण वाहत जात आहे आणि वाहत आहे आता ही जबाबदारी पीडब्ल्यूडीची आहे आणि ज्या एजन्सीची जी इमारत आहे त्यांची आहे. त्यांनी आपापलं आमच्या ड्रेनेज लाईनला जोडून द्यायची जबाबदारी त्यांची आहे. याबाबत नागरिकांनी आरडीसी पातुरकर यांना निवेदन दिलं. या घाण पाण्याचा बंदोबस्त करावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. गेल्या 1 वर्षापासून जे नवीन बांधकाम केला कलेक्टर ऑफिसने, त्याचं जे टाकं जे आहे ते एकदम बाहेर काढलेलं आहे पंचायत समितीच्या ऑफिसच्या मागे, आणि ते एवढं ओव्हरफ्लो झालं का त्याचं सर्व पाणी सर्वांच्या घरात घुसून आलं. ख्रिस्त कॉलनी कलेक्टर ऑफिसच्या मागं ते एवढं झालं का ते सर्व संडासचं पाणी आतमध्ये घुसून आलं आणि ते आशादीप शाळा आहे, लहान लहान लेकरं आहेत, ते मधमधनं मुलं ते पायाबगी भरतात सारे. हमारा स्कूल मध्यमध्य बच्चों का स्कूल है, जो आजू बाजू से ये पूरा कचरा और ये बाथरूम का जो पानी हमारे लैट्रिन का पानी हमारे स्कूल के बाजू में और इधर रहने वाले सबों के लिए ये बहुत नुकसान देते. विशेष रूप से हमारा स्कूल है मध्यमध्य स्कूल है और मध्यमध्य स्कूल के बच्चों को थोड़ा सा गेट खोलने के समय इन लोग ये पानी में आकर के खेलते. पहले से उन लोग बीमारी में है, पूरा समय उन लोगों को फिर चलने के लिए भी प्रॉब्लम रहता है, उसमें जाके बैठते, फिर हमको बहुत नुकसान देता है. इसलिए इसके लिए कुछ तो करने का है. सियाचीनमध्ये बर्फ स्खलनामध्ये लान्स नायक हनुमंतप्पा कोपड यांचे निधन झाले. राजकमल चौकात प्रहार संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सियाचीनमध्ये बर्फाळ प्रदेशात गस्त घालत असताना बर्फस्खलन होऊन लॉन्स नायक हनुमंतप्पा कोप्पड हे बर्फ ढिगाऱ्याखाली 6 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचे काल निधन झाले. राजकमल चौकात प्रहार संघटनेतर्फे त्यांना आज श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी प्रहारचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते. हनुमंतप्पा अमर रहेच्या जयघोषाने राजकमल चौक दुमदुमला होता. ज्या वीरांच्या भरोश्यावर आपण शांततेने निवांतपणे जीवन जगत आहोत, आपण झोपा घेत आहोत, पण अशा वेळेस मात्र आपले वीर तिथे आपल्या जीवाची बाजी लावत, जीवाची पर्वा न करता शहीद होतात. अशा शहीदांना प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की त्यांना नतमस्तक होणे, त्यांच्या विचारांना सलामी देणे व त्यांना श्रद्धांजली वाहणे. हनुमंतप्पा आज शहीद झाले. 6 दिवसापासून त्यांची जीवनाशी झुंज चालू होती. वॉर्डरवर असताना आपल्यासाठी वाचवण्यासाठी ते तिथं असतात आणि ते आपल्याला नेहमी वाचवतात आणि आपल्या लोकांमध्ये आलेल्यावर आपली यंत्रणा त्यांना वाचवण्यास अक्षम ठरली. इथे जीवन हारले, परंतु अशा वीर जवानांना आपण कृतज्ञता व्यक्त करणं हा आपलं कर्तव्य आहे. भारतीय नागरिक असल्यामुळे ही खंत आपल्या मनात असली पाहिजे आणि प्रहारच्या माध्यमातून नेहमी ज्या प्रकारे देशभावनेची जागरूकता असते, बच्चूंच्या शिकवणीचा जो हा एक भाग आहे, या माध्यमातून प्रहार आज श्रद्धांजली अर्पण करते आहे. रेती घाटातील नदीचा उपसा करण्यासाठी मोठमोठ्या डोंग्याच्या मशिनी वापरल्या जात आहेत. त्यामुळे रेती उत्खनन
करणाऱ्या मजुरांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. रेती उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनी बंद करण्यात आल्या असे निवेदन अमरावती ट्रक मजूर युनियन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रेती घाटावरील रेतीचा उपसा करण्यासाठी मोठमोठ्या डोंग्याच्या मशिनी वापरल्या जात आहे. त्यामुळे पूर्वी रेती उत्खनन करणाऱ्या मजुरांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे परवानगी नसताना सुद्धा अवैधरित्या या मशिनीद्वारे रेती भरण्यात येत आहे. याविषयी संबंधित घाटावरील उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना या डोंग्याच्या मशिनी बंद करण्याचे आदेश द्यावे याबाबतचे निवेदन अमरावती येथील ट्रक मजूर युनियन यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ट्रकवर काम करतात यांना जे रेती घाट आहे त्या घाटातून रेती काढण्याकरता 800 ते 1000 रुपये मिळतात. पण आता रेती घाट ज्यांनी घेतले त्यांना शासकीय मशिनीद्वारे जे रेती उपसा चालू आहे त्यांना आदेश नसताना सुद्धा अवैधरित्या ते उपसा करत आहे. त्यामुळे या सर्व मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे की बा ते जे अवैधरित्या उपसा चालू आहे तो अवैधरित्या उपसा त्यांनी तिथले जे विभागीय अधिकारी आहे, SDO आहे, तहसीलदार आहे की संबंधित ठाणे आहे, पोलीस स्टेशन आहे त्यांना आदेश करून ते डोंगे जे आहे ते बंद करण्यात यावे आणि जेणेकरून या सर्व मजुरांना उपासमारीची वेळ येऊ नये. जवळपास 3 ते 4 हजार अमरावती जिल्ह्यामध्ये ट्रक आहेत. एका ट्रकवर 5 मजूर काम करतात. जवळजवळ 10 ते 15 हजार मजूर बेरोजगार झालेले ते आहे. माहुली पोलीस स्टेशन हद्दीतील एक मोरली मटक्याचा व्यवसाय करणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध रिपाई गटाच्या वतीने करण्यात आला. माहुली येथील किशोर भीमराव मनोहर हा वरली मटक्याचा व्यवसाय करतो. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी त्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. माहुली पोलीस स्टेशनच्या ठाणेदारासह पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. वरली मटक्याच्या व्यवसायाचे समर्थन करीत नसून ठाणेदारांनी जो बेदम मारहाणीचा प्रकार केला तो निषेधार्ह आहे असे मत रिपाई गटाचे भारत वासनिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यांना पोलिसांनी जी गावामध्ये मारहाण केली आणि त्यांची धिंड काढली. मी आणि पक्षाच्या वतीने किशोर मनोहर यांचा निषेध करतो. कारण ते अवैध धंदे करतात इथपर्यंत बरोबर आहे. परंतु मानव ह्या नात्याखाली आणि मानव अधिकार ह्या नात्याखाली मी त्याचा हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं यांचं तात्काळ मेडिकल करण्यात यावं आणि मेडिकल करून जर पॉझिटिव्ह जर इंजुअर्ड निघत असेल तर त्यांच्यावर ठाणेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. माहुली जहांगीर या हुए प्रकरण के संदर्भ में हम SP साहब कैमरे के समक्ष बाइट देने से उन्होंने मना किया, मगर इतना जरूर कहा कि वे इस संदर्भ में जानकारी मिलने पर या शिकायत आने पर कानूनी कार्रवाई अवश्य करेंगे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत रमाई आवास योजना व राजीव गांधी आवास योजनेचे 5068 घरकुल 31 मार्च पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते. या बाबतीत माहिती घेण्याकरिता सिटी न्यूज प्रतिनिधी गेले असता प्रकल्प संचालक PK कापडे यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ही योजना पूर्ण झाली की नाही याबाबत मात्र शंका उपस्थित होत आहे. 12-13 मध्ये आम्हाला 5015च उद्दिष्ट होतं. यामध्ये आमची 4685 पूर्ण झाली. 330 अपूर्ण आहे. तिची टक्केवारी सुद्धा आमची चांगली आहे. काही जे 2-4% लोक गावा सोडून जातात किंवा पहिला हप्ता मिळाला किंवा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर कामं करत नाही. अशातले काही लाभार्थी शिल्लक आहेत. आणि गेल्या वर्षी म्हणजे 13-14 मध्ये 5449 उद्दिष्ट होतं. त्यामध्ये 5133 आमची घरकुलं पूर्ण झालेली आहे. 416 अपूर्ण आहे. तर ती सुद्धा मंडळी जी काही लोकांनी त्यामध्ये पूर्ण केली नाही अशी 416 आहे. ही पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आहे. आणि 14-15 मध्ये 12132 उद्दिष्ट आणि 7064 आमची घरकुलं पूर्ण आहे. आणि 5064 घरकुले ही सध्या प्रगतीपथावर आहे. 14-15ची जी गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च पर्यंत आम्ही मंजूर केली होती. साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये लाभार्थींनी बांधकाम करायला पाहिजे. ती यावर्षी आम्ही पूर्ण करण्याचं आमचं गेल्या वर्षी ज्या पूर्ण घरकुल राहिलं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि यावर्षी 5156 उद्दिष्ट आम्ही पूर्ण करतो आहेत. रमाई घरकुल योजनेमध्ये सुद्धा DRDचं जे उद्दिष्ट मिळालेलं आहे यामध्ये आम्हाला आम्ही म्हणजे उद्दिष्ट होतं 19,722 उद्दिष्ट होतं. 16,741 आम्ही मंजूर केलेले आहे.
मंजूर केल्याची टक्के ही जी आहे तर आम्हाला जे अनुसूचित जातीमधली जी कुटुंबे होती साधारण BPL मध्ये ती संपल्यामुळे ज्यांच्याकडे भूखंड नाहीत भूखंड आहेत अशी 16,741 कुटुंब होते त्या सर्वांना घरकुल मंजूर झाले. त्यापैकी 11,182 पूर्ण झालेले आहे. 2912 हे प्रगतीपथावरची घरकुल आहे. तर आता यामध्ये रमाईमध्ये सुद्धा आम्हाला यावर्षीचे उद्दिष्ट आलेलं आहे ते आम्ही आता प्रत्यक्ष यादी अपडेट झाल्यानंतर ते सुद्धा उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत. ही आकडेवारी आमची हे साधारणतः 31 मार्च पूर्वी सर हे कम्प्लीट होणार का? होईल. याच्यामधले काही अपूर्ण राहतील म्हणजे काही टक्के, परंतु मॅक्झिमम आमचे अपूर्ण आहे. सर हे अपूर्ण न होण्याचे काय कारण आहे? हे साधारणतः लाभार्थी घरकुलं बांधतात. लाभार्थीचं आता हे डिपार्टमेंट मार्फत बांधलं जात नाही. लाभार्थी स्वतः घरकुल बांधतो. आम्ही त्यांना अग्रिम देतो. पहिला अग्रिम काम सुरू होण्याच्या अगोदर 35,000 देतो. नंतर साधारणतः प्लिंट लेवल किंवा लिंटर लेवल असले की दुसरा हप्ता देतो. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. आमदार सुनील देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक दिनांक 12 फेब्रुवारीला घेतली. यामध्ये लाच घेणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर होता. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आमदार सुनील देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वाहतूक विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने 25,000 रुपये लाच घेण्याचा मुद्दा उपस्थित झाला. पोलीस आयुक्तांना आमदार देशमुख यांनी विचारणा केली असता या प्रकरणी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. एका शाळेच्या परवानगीवर संस्थाचालक अनेक शाळा चालवित आहेत. अशा बोगस शाळांची चौकशी करावी अशी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न उचलून धरण्यात आला. जिल्ह्यात अनेक खासगी शाळा आहेत. एका शाळेची परवानगी असते, मात्र एकाच परवानगीवर अनेक बोगस शाळा सुरू आहेत. याची शिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 15 दिवसाच्या आत चौकशी सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांनी सभागृहात दिले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर बराच काळ चर्चा सुरू होती. तसेच शासकीय शिक्षक खासगी शिकवणी वर्ग घेतात त्यांच्यावर ही चौकशी करून कारवाईची मागणी या सभेत करण्यात आली. हे होत असताना कुठंतरी आपण आज पाहतोय, आज आपल्याला केंद्र शासन किंवा राज्य शासन जिल्हा परिषद पैसा देत नाही, खर्च करत नाही. मग आज जर असेल तर आपले पैसे अखर्चित राहिले, भविष्यात असेही आपल्या जिल्हा परिषद आर्थिकदृष्ट्या नुकसान होत राहील. म्हणजे आर्थिक नुकसान हे जर आपण आपल्या सभेमुळं किंवा आपल्यामुळं किंवा तुमच्या अडचणीमुळे जर राहत असेल तर मला सगळ्या जिल्ह्याला कशासाठी आपण घरात अध्यक्ष कशाला? म्हणून कसं आहे, यापूर्वी झालं नाही असं नाही. मग नसेल ना, जर असं यापूर्वी झालं नसेल तर करायला काही हरकत नाही, नका करू. पण या तुम्ही आता मी जेव्हापासून जिल्हा परिषद सदस्य 2007 पासून तो पाहता जसे अध्यक्षांना वेळेवरती विषय आले तसे विषय आपण मंजूर केलेला आहे. आज आपण 4 अध्यक्ष पाहिले. मुतुमुदन सारखे शिव साहेब होते, भंडारी सारखे साहेब होते. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील पारंपरिक लोककलांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या हेतूने कॅनव्हास फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीच्या वतीने 12 ते 21 फेब्रुवारी पर्यंत भव्य लोकरंग लोपामुद्रा 2016 या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या वेळी महापौर रीनानंदा, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मातोश्री सुमनताई शेरेकर, सुब्रा मॅडम, सुनील भालेराव, संदीप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील पारंपरिक लोकनृत्य सादर झाले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या 3 वर्षापासून इथे लोकमुद्राचा महोत्सव आपण साजरा करतो आणि या 3 वर्षात आपली संस्कृती काय आहे आणि जी लुप्त होत चाललेली आहे त्याचं दर्शन आपल्याला इथे घडते. राजस्थान, मणिपुर, इवन यूपी, सब ट्राइबल कल्चर के यहाँ संगम यहाँ दिखने वाला है. और ये मैं पहली बार देख रहा हूँ कि ये सब ट्राइबल कल्चर सब इंडिया में या अमरावती जैसे छोटे शहर में एक अच्छा प्रयास किया गया है.
हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावायची असेल वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड व निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज.